श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः। श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनी, अध्यापिन ध्याय माझे मनो आणिक आवडी होतसे। तुवा प्रश्न केलासी, संतोष माझ्या मानसी, उल्हास होतो सांगावयासी, गुरुचरित्र कामधेनु। पुढे वाढाला अनंत महिमा, सांगता असे अनुपमा, श्री गुरु आले गाणगा भुवना, राहिले संगमी गुप्तरूपे। तया ग्रामी विप्र एक, राहत असे दरिद्री देख, भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी। वर्तता असता दरिद्री दोषी, असे एक वांझ महिषी, व्यसन घालिती तियेसी, दंतहीन अतिवृद्ध। वर्तत असता एके दिवशी, नमिळे वरु ब्राह्मणासी, घरी असे वांझ महिषी, नेले नाही मृत्तिकेसी। तया विप्र मंदिरासी, श्रीगुरु आले भिक्षेसी, विप्र गेला याचक वृत्तीसी, वनिता त्याची घरी असे। श्रीगुरु आले भिक्षेव्रत, पतिव्रता आली धावत, साष्टांग करी दंडवत, करीती झाली तयावेळी। उत्तम धान्य घरी बहुत, घेऊन येती परित्वरित, श्री गुरुसी बैसा म्हणत, पिढे घातले बैसावया। श्री गुरु म्हणती तियेसी, तुझ द्वारी असता महिषी, शिर काहून घारेसी भिक्षेसी, नाही वरू म्हणून या। विप्रवनिता करी नमन, वांझ महिषी दंतहीन, गाभा नवाचे कवने परी, रेडा म्हणून पोषितो। श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या बोला आम्हासी, त्वरित जाऊनी महिषीसी, आणि दोहोनी क्षीराम्हा। ऐकोनी श्री गुरु वचन, विप्रवनिता जाता क्षण, क्षुरदुबुरी संतोषून, पात्रे दोन भरली तयेवेळी। क्षीर अग्नित तापवनी, घेऊनी आली क्षीरभरण, श्री गुरुनाथे केले प्राशन, अतिसंतोष करुनिया। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, वर देती अतिप्रीती, तुझे घरी अखंडिती, लक्ष्मी राहे निरंतर। श्री गुरु गेले संगमासी, वार्ता पसरली महिषीसी, कळली तया राजास, कुमसी नामे ग्रामासी, होता एक तापसी, त्रिविक्रम भारती नामेसी, तीन वेद जाणतसे। नित्य मानस पूजा करी, ध्यानी सदा नरहरी, ऐकिले त्याने गाणगापुरी, असे नृसिंह सरस्वती। ऐकोने राजा संतोषला, नाना अलंकार करिता जाहला, हत्ती अश्व पायदळा, शृंगार केला तयेवेळी। समारंभ केला थोरू, पालखीत बैसले श्री गुरु, नाना परिवाद्य गजरू, करुनिया निघाले। ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया कुमसी ग्रामा येती, त्रिविक्रम भारती, करीत होता मानस पूजा। तप केले बहुत दिवस, पूजा केली तुझी मानस, आजी आली का फळास, मूर्ती साक्षात भेटली। ऐसे परी श्री गुरुमूर्ती, स्तुती केली भक्तीसी, श्री गुरुमूर्ती संतोषी, झाली निज मूर्ती एक। ऐसा परम पुरुष गुरु, त्यातेचे कोणी म्हणती नरू, तेची पावती यमपुरू, सप्तजन्म पर्यंत। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू, गुरुची होय गिरिजारमणू, वेदशास्त्र पुराणू, बोलती हे प्रसिद्ध। या कारणे श्री गुरुसी, शरण जावे निश्चयेसी, विश्वासावे माझ्या बोलासी, लीन व्हावे श्री गुरुचरणी। पुढे अपूर्व वर्तले एक, ऐक शिष्या नामधारक, विदुरा नामे नगर एक, होता राजा यवन तेथे। महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीव हिंसी, चर्चा करवी ब्राह्मणासी, वेद म्हणवी आपणा पुढे। वेदशास्त्री निपुण, द्रव्यावरी ठेवून मन, भेटीसी जाती ब्राह्मण, वेद म्हणती यवना पुढे। येणे परी वर्तमानी, वर्तत असता एके दिनी, मंदभाग्य विप्रदोनी, येऊनी भेटले राया। राजा म्हणे समजतासी, चर्चा करावे तुम्ही यासी, जे जिंकिती तर्केसी, त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे। गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहून घेती, ऐसी कवना असे शक्ती, तया सन्मुख उभे राहावे। समस्त नगरे हिंडत, पुढे गेले दक्षिणपंथ, भीमातीरी असे विख्यात, कुमसी ग्राम उत्तम। तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती म्हणून, त्यासी येती वेद तिन्ही, अनेक शास्त्री अभिज्ञतो। महामुनी मूर्तिमंत, म्हणून सांगती जन समस्त, ऐकती द्विज मदोन्मत्त, गेले तया मुनीपासी।
जावोनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारिपत्र. त्रिविक्रम महामुनी घेऊनी आला विप्रा लागुनी गाणगापूर भुवनी श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती विप्रासी कवण आले ती कार्यासी वाद काय सा आम्हासी लाभ काय वादे तुम्हा. श्री गुरु उपदेशती त्यासी परिते न जानसी गर्वे असे मानसी न ऐकते तयाचे. किती प्रकारे विप्रासी श्री गुरु सांगती हितासी न ऐकते द्विज तामसी म्हणती वादका पत्र देणे. ऐसे उत्तर ऐको निकानी कोप करती श्री गुरुमनी जैसे तुमचे अंतःकरणी तैसे सिद्धी पावसी म्हणती. तैसे विप्र मदोन्मत्त श्री गुरुन ओळखत बळे आपुले प्राण देत दिवांदवत द्विज देखा. इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यासी म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ. श्री गुरुवचन ऐकोनी गेले सेवक धावोनी त्या नरा ते पाचारोनी आणला गुरु सन्मुख. गुरु पुसती त्यासी जन्म कवण जातीसी तो वृत्तांत सांग मजसी म्हणून पुसती तयेवेळी. श्री गुरुवचन ऐकोन सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी. ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस लोहासे लागता परिस सुवर्ण होता काय वेळ. तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतिसासी एक रेखा लंघिरे ऐसी आला नरवाक्या सरशी आले ज्ञान आणिक दया. श्री गुरु म्हणती तयासी कवणे कुळे जन्मलासी पतित म्हणे किरात वंशी मनाम आपुले वन राखा. दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती तयवेळी. तिसरी रेखा लंघिता म्हणती त्याची झाली ज्ञाती स्मृती म्हणे गंगापुत्र निश्चिती वासतटी गंगेच्या. लंघिता रेखा चवथी म्हणे आपण क्षुद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. लंघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणिक तयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणूनी. सातवी रेखा लंघिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्राती व्याकरण अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास म्हणसी आले विप्र चर्चेसी वाद करी त्यासवे. अभिमंत्रो निविहोती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञानज्योती त्या नरा परियेसा. जैसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्त स्पर्श पतित झाला ज्ञानराशी. नृसिंह सरस्वती जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती नरू तेची जाती अधपाता. जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटोनी झाले बधिर हृदय शूळ तत्काळी. विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमची आता काय गती जगज्योती स्वामिया. वेष्टोनिया मायापाशी झालो आपण महातामसी नोळखो तुझ्या स्वरूपासी क्षमा करणे स्वामिया. तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे. इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी म्हणू लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येतात स्त्रियेसी स्पर्श नको म्हणे तिसी कोपे करुनी मारावयासी जात असे तो पतित. ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हासून त्या नरा ते बोलावून सांगता ती परियेचा. गुरुवचन ऐकोन विनवितसे कर जोडून कवी केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरुमनी विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध का हाती अज्ञानत्व पावेल. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊनी कुंभासी मस्तकी घालिता पतिसासी गेली विभूती धुवोनी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला त्याजवळी. ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार.
इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा सम्मत सदा पठेत भाविक भक्त चतुर्थ अध्याय गौडः इति श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त चतुर्थ अध्याय संपूर्ण।